केंद्र सरकारला 11 वर्ष पूर्ण झाल्यानंतर देशात आणि राज्यामध्ये भाजपने एक मोहीम योजना राबवलेली आहे. लोकांना मोदींचं कार्य नेमकी काय हे सांगण्यासाठी भाजपने मॅरेथॉन बैठक आणि पत्रकार परिषद घ्यायचं ठरवलं आहे. अशाच अनुषंगाने नवी मुंबई शहरामध्ये बेलापूर मतदारसंघाचे आमदार असलेले मंदा म्हात्रे यांनी सुद्धा नवी मुंबईकरांना, भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि सर्वसामान्यांना मोदींचं कार्य काय आहे हे आपण जाणून घेतो. बेलापूरचे आमदार मंदा म्हात्रे यांच्याकडून. ताई, मोदी सरकारला 11 वर्ष झालेले आहे. लोकांच्या आणि तुमच्या मनातलं नेमकी 11 वर्ष कसं आहे? देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी यांनी केलेली देशामध्ये 11 वर्षाची कामं आणि आम्हालाही 11 वर्ष झालेत आणि आमचे देवाभाऊ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्राचा केलेला विकास या सगळ्यांचा आज आम्ही इथे प्रदर्शन मोदीजींचं ठेवलं होतं. 11 वर्ष त्यांनी कुठली मोठी विकास कामं केलेली आहेत आणि त्या विकास कामाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही आज या मतदारसंघात बेलापूरात केलं. आपण पाहिलं असेल, मुद्रा लोनमधून हजारो लोकांनी आज इथे मुद्रा लोनचा फायदा घेतलेला आहे, महात्मा फुले योजनाचा घेतलेला आहे. तर या योजना लोकांपर्यंत, तळागाळाच्या लोकांपर्यंत जाव्या या मोदीजींची इच्छा होती, स्मार्ट विलेजची इच्छा होती. हे शेवटच्या माणसापर्यंत योजना पोचावी त्यासाठी आज हे 11 वर्ष आम्ही देशभरामध्ये साजरं करत आहे आणि प्रत्येक आमदारांनी केलेली कामं मोदीजींच्या माध्यमातून, राज्याच्या माध्यमातून ती लोकांपर्यंत पोचवण्याचा आज आम्ही इथे प्रयत्न केलेला आहे. लोकांनी ती कामं बघितलेली आहेत व्हिडिओद्वारे. ज्यावेळी मन की बात असतं ते आम्ही लोकांपर्यंत त्यांनी देशात केलेले गोरगरीब, आदिवासी, शेतकरी यांच्यासाठी केलेली, महिलांसाठी विशेष करून मोहीम, सगळी कामं आम्ही जनतेपर्यंत 11 वर्षातली पोचवण्याचं आज काम केलेलं आहे आणि हा संकल्प पूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे. आणि आज आम्ही बेलापूर विधानसभेमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाला आम्हाला आत्ताच ज्यांची अंबरनाथ ट्रस्टीवरती डायरेक्टर म्हणून त्याची निवड झाली, सुरेश आवरे यांच्या शुभ हस्ते आज आम्ही या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं आणि त्याचा जाहीर सत्कारही केला, लाभार्थ्यांचा सत्कार केला. अशा पद्धतीने हा कार्यक्रम आम्ही इथे आयोजन केलेलं आहे. ताई, नवी मुंबईकरांना उद्योग देत आहेत. हॉस्पिटलचं जे स्वप्न होतं नवी मुंबईकरांचं आणि तुमचं, ते आता तिसऱ्या टर्ममध्ये पूर्ण होते. उद्घाटन कधी होतं? देवाभाऊ तुमच्या पद्धतीला नवी मुंबईत कधी येतो? ज्या दिवशी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मला वेळ देतील त्या दिवशी भूमिपूजन होईल. हॉस्पिटलचं जे स्वप्न होतं इथल्या सगळ्या लोकांनी पाहिलं आणि या लोकांनी मला तिसऱ्या टर्मला जी निवडून दिली ते केवळ हॉस्पिटल होण्यासाठी. आज आपण पाहता हॉस्पिटलला किती 11 लाख बिल होतात. सर्वसामान्य माणूस नाही देऊ शकत. कोविड काळातली परिस्थिती आपल्याला माहिती होती आणि त्यामुळे मी तो निर्णय घेतला. हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज होणं, सिडकोने जागा दिली अर्ध्या भावामध्ये. त्यावेळी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, नंतरचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे या दोघांनी इथे मला मदत केल्यामुळे हे नवी मुंबईकरांचं नवीन प्रकल्पाचं, हॉस्पिटलचं आणि मेडिकल कॉलेजचं स्वप्न लवकरच भूमिपूजन करून पूर्ण होईल अशी मी आपल्याला ग्वाही देते. ताई, तुम्ही नवी मुंबईकरांचं स्वप्न साकार केलं आहे. आता महाराष्ट्रातल्या जनतेला तुम्ही मदतीला येत आहे. महाराष्ट्र भवन जे आहे, तर महाराष्ट्रातल्या राज्यातल्या लोकांना वाशीमध्ये येण्यासाठी आता महाराष्ट्र भवन उभा करताय. तर बेलापूरची ताईच एक महाराष्ट्राच्या जनतेच्या मदतीला धावते. मी पूर्वी महाराष्ट्राचीच अध्यक्ष होती आणि महाराष्ट्राचे गडचिरोली ते सिंधुदुर्ग मला सगळे तालुके, सगळे विभाग, त्यांच्या समस्या MLC असताना मी पाहिलेल्या आहेत आणि त्या सोडवण्याचाही महाराष्ट्राचा मी प्रयत्न केलेला आहे. प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न असतील, स्थानिकांचे असतील, तरुणांचे नोकऱ्यांचे असतील, रोजगाराचे, स्मार्ट विलेज असेल, असे अनेक प्रकल्प. मी नुसतं कुठला एकच विषय घेऊन काम करत नाही आहे. काही लोकांना कसं महिलांविषयी बोललं म्हणजे झालं असं नाही. या राज्यातल्या विविध प्रश्नाच्या, विविध विकासाच्या कामासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहून पाठपुरावा करून ती कामं मी देवाभाऊंकडनं, आमच्या शिंदेसाहेबांकडनं करून घेतलेले, अजितदादाकडनं. महाराष्ट्र भवनचं टेंडर झालेलं आहे, पण आता इन्व्हायरमेंटची जी परवानगी आहे ती कोर्टात केस आहे. जवळजवळ 150 बिल्डिंगी नवी मुंबईच्या रखडलेल्या आहेत. त्यातही महाराष्ट्र भवन आहे. लवकरच ते सुद्धा आम्ही लोकांच्या या 4 वर्षाच्या आत सेंट्रल लायब्ररी आहे आपली, ती होत आलेली आहे. अनेक प्रकल्प आहेत ते होते.
हे होते मंदा म्हात्रे यांनी सांगितलंय की नवी मुंबईचं जे हॉस्पिटलचं स्वप्न आहे ते नवी मुंबईकरांचं ते सुद्धा आता साकार होत आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच या हॉस्पिटलचं भूमिपूजन करण्यासाठी नवी मुंबई शहरामध्ये येणार आहेत. कॅमेरामॅन अनिससह विकास मेघे, साम टीव्ही, नवी मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.